दिव्याच्या मठवाडी या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं आता मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजे दिव्याताई गंगारामदादा जगदाळे यांची सुकन्या आहे आणि या मठवाडी परिसरामधल्या जनतेच्या मनात यंदाचा उमेदवार नेमका कोण आहे आणि मठवाडी या परिसरामध्ये काय विकास कामं झाली आहेत, काय विकास कामं राहिली आहेत आणि मठवाडी या परिसरातली जनता यंदा दिव्याताई गंगाराम जगदाळे यांना जिल्हा परिषदेमध्ये पाठवतील का, या भागामध्ये कमळ फुलल का, नेमकं काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. बाबा, काय वाटते तुम्हाला मठवाडी या यंदाचा उमेदवार कोण आहे? जनतेच्या मनात नाही, ही गंगारामदादाची मुलगी बर दिव्याताई. काय वाटते दिव्याताईंबद्दल तुम्हाला? दिव्याताई कसे शिकलेले आहेत आणि त्यांची फॅमिली चांगली आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या वडिलांचं कर्तृत्व चांगले. बर, गंगारामदादांचं कर्तृत्व चांगलं आहे म्हणले तुम्ही. काय कर्तृत्व आहे सांगू शकता का? आता ही पाणी योजना, बर, आणि गोरगरिबांना मदत करणे, एखादा आजारी पडला त्याला मदत करणे, हे सगळी कामं करतात. रस्त्याची कामं करणे, हे सगळं करतात ते. नळाचं पाणी 2 दिवस नाही 4 दिवसात. ग्रामपंचायतीचं लाईट बिल थकलं तर स्वतःचा माणूस 15 लाख रुपये बिल भरून पाणी चालू करतो. कोण? गंगारामदादा. बर, आणि त्याच्या मुलीला मत नाही द्यायचं, मग कुणाला द्यायचं? बर, म्हणजे दिव्याताईंना संधी द्यायची. हा, द्यायची. बर, मठवाडी येथील जनता त्यांचा स्वीकार करेल का? जनतेचं काय, आता मी सांगतो, प्रत्येक गावात विरोधक असतातच. हो, 4 इकडे 4 तिकडे असतात. मग त्यातून काय होईल ते होईल, पण आपलं आपण काम करायचं. बर, यंदा संधी कोणाला द्यायची मग? दिव्याताईला. दिव्याताईंना. त्यांचं चिन्ह काय माहितीये का? कमळ. कमळ. भाजप. देवाभाऊ. देवाभाऊ भाजपचं चिन्ह आहे. हा. मठवाडी या गावामध्ये कमळ फुलणार का? फुलणार. फुलणार? हा, 100%. गुलाल कोणाचा? गुलाल भाजपचा. भाजपचा. हा. उधळणार का? उधळणार ना, का नाही उधळणार? ज्येष्ठ नागरिकांचा सपोर्ट कमळाला असणार का? अहो, सगळ्यांना सपोर्ट सगळ्यांचा आहे. आता तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक गावात विरोधक असतोच. 10 तिकडे असले 2 इकडे आहेतच, असं आहे ना. म्हणजे मठवाडी या भागामध्ये कमळ यंदा फुलणार. जनता यंदा फुलणार नाही. 25 वर्ष दादाचं पार्टी इथे. दादांचीच पार्टी. गंगाराम दादांची. गेल्या पार्टीला ग्रामपंचायतीला A to Z उमेदवार निवडून आणली. 11च्या 11. पॅनलच आणलं अख्ख. बर, नाहीतर म्हणला मी राजकारण सोडून देईन. बर, मग अजून काय पाहिजे तुम्हाला?